नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. ऑक्टोबरमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता. राज्यातील 15,300 ग्रामपंचायतीसह रायगड जिल्ह्यातील 335 तर पेणमधील 25 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी 15 एप्रिल 2026 रोजीची विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला असून 24 जुलै रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. हरकती व सूचना निकाली काढल्यानंतर 4 ऑगस्टला अंतिम मतदार यादी जाहीर होणार असून ऑक्टोबरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकाचा बिगुल वाजण्याची दाट शक्यता आहे. तालुका स्तरावर ग्रामपंचायत निहाय माहिती भरून मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान काही जिल्ह्यांकडून विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन MIR प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र वेळेत निवडणुका घेण्यासाठी आयोगाने 15 एप्रिल 2026 रोजीची विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या अनुभवावरून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसातच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो. पावसाची परिस्थिती लक्षात घेता प्रत्यक्ष मतदार ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदार यादीचे कार्यक्रम. मतदार यादी ग्राह्य धरण्याची दिनांक 15 एप्रिल 2026. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 24 जुलै 2026. हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत 29 जुलै 2026. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध 4 ऑगस्ट 2026. संभाव्य ग्रामपंचायत निवडणुका ऑक्टोबर डिसेंबर 2026. पेण तालुक्यातील एकूण 25 ग्रामपंचायतीचे निवडणुका असून यामध्ये गागोदे खुर्द, करंबेळी, कासू, अंतोरे, जावळी, पाबळ, वरेडी, बेणसे, शिहू, कुहिरे, ज्योतिरपाडा, वडाव, शिर्की, उंबर्डे, कांदळे, रावे, शेडाशी, जिरणे या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. त्यामुळे पेण तालुक्यात भर हिवाळ्यात राजकीय वातावरण तापून गाव पुढाऱ्यांची धावपळ सुरू होणार हे निश्चित. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.